प्रकाशरावांच्या गुडघ्यामध्ये अचानक खूप दुखायला लागले होते। त्यांच्या वेदना एवढ्या जास्त वाढल्या होत्या की त्यांना धड उभेही राहता येत नव्हते। म्हणून त्यांनी त्यांच्या एकुलते एका मुलाला कॉल केला आणि म्हणाले, हॅलो निखिल बाळा, कसा आहेस? किती दिवसांपासून तुला कॉल करत आहे, परंतु तू माझा कॉल उचलतही नाहीस। त्यावर तो म्हणाला, पप्पा, तुम्हाला मी किती वेळा सांगितले आहे, तुमच्या कॉलचे उत्तर देण्याव्यतिरिक्त माझ्याकडे दुसरे भरपूर काम आहेत। निखिल चिडून म्हणाला। तेव्हा प्रकाशराव म्हणाले, निखिल, ते मला सर्व समजते, परंतु इथे मी एकटा खूप वाईट परिस्थितीमध्ये आहे। या घरात मला एकटेपणा खायला उठतो आणि माझ्या गुडघ्यांच्या वेदना दिवसेंदिवस वाढतच जात आहे। आता अजून मला हा त्रास सहन होत नाहीये। तू काही दिवसांची सुट्टी घेऊन माझ्याजवळ ये आणि माझ्या गुडघ्यांवर उपचार कर। त्यावर निखिल लगेच म्हणाला, पप्पा, या फालतू कामासाठी माझ्याजवळ वेळ नाही, तुम्ही स्वतः जाऊन डॉक्टरांना दाखवून या। मुलाचं असं बोलणं ऐकून प्रकाशराव चकित झाले आणि रागात म्हणाले, फालतू काम? स्वतःच्या वडिलांना डॉक्टरकडे घेऊन जाणे, आजारी वडिलांवर उपचार करणे, आज तुला फालतू काम वाटत आहे? निखिल, तू कदाचित विसरत आहेस, जेव्हा तू लहान होतास तेव्हा तुला एक शिंक आली तरी मी गावातील सर्व वैद्य जमा करत होतो। माझ्या शाळेच्या नोकरीतून सुट्टी घेत होतो। तुझ्या आईचे तू लहान असतानाच निधन झाले, त्यामुळे तुझी आई आणि वडील दोघांचं कर्तव्य मी पार पाडलं आणि तुला चांगलं घडवलं, मोठं केलं आहे मी तुला। तुझ्या पायावर उभं करण्यासाठी माझी सर्व आयुष्यभराची कमाई तुझ्यावर खर्च केली। ते पैसे कमी पडले तेव्हा मी माझं ते घर पण विकले, जे मी माझ्या घामाच्या एक एक थेंबाने पैसे जमा करून बांधले होते, आणि स्वतः भाड्याच्या घरात राहिलो। अर्ध्यापेक्षा जास्त माझी पेन्शन फक्त घराचे भाडे देण्यातच जात होती, परंतु आजपर्यंत मी तुला काहीच तक्रार केली नाही रे। हे सर्व बोलत असताना प्रकाशरावांचा ऊर भरून आला होता। स्वतःच्या वडिलांच्या तोंडातून हे शब्द ऐकून प्रॉपर्टीच्या स्वप्नात रमलेला निखिल अचानक एखाद्या टाइम बॉम्बप्रमाणे फुटला आणि तो म्हणाला, जर स्वतःच्या मुलांसाठी घर विकले तर त्यात काय मोठे उपकार केले आहेत का तुम्ही? ठीक आहे, जर एवढेच उपकार तुम्ही माझ्यावर केले आहे तर त्याची भरपाई करण्याची वेळ आली आहे। आजपर्यंत जेवढा पैसा तुम्ही माझ्यासाठी खर्च केला तेवढी रक्कम मी आज तुमच्या बँक खात्यात ट्रान्स्फर करतो, आणि लक्षात ठेवा, यानंतर आजपर्यंत तुम्ही माझ्यावरती जे काही उपकार केले आहेत सर्व काही संपून जाईल। माझा आणि तुमचा हिशोब एकदम क्लिअर। एवढं बोलून निखिलने फोन कट केला। स्वतःच्या एकुलते एका मुलाच्या तोंडातून असं मूर्खासारखं बोलणं ऐकून प्रकाशरावांचे डोके गरगरायला लागले। चेहरा रागाने लाल झाला होता। प्रकाशरावांना त्यांच्या मुलाचे बोलणे विषापेक्षाही कडू वाटू लागले होते। त्यांचं शरीर रागाने गरम झाले होते आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू निघणार तेवढ्यात त्यांचे लक्ष त्यांच्या स्वर्गीय पत्नीच्या फोटोवरती गेलं। त्याच वेळेस त्यांना त्यांच्या पत्नीच्या शेवटच्या क्षणी बोललेले एक वाक्य आठवलं, अहो, तुम्ही मला एक वचन द्या, तुम्ही तुमच्या डोळ्यात अश्रू कधीच येऊ देणार नाहीत। हे वाक्य आठवताच प्रकाशराव त्यांच्या चेहऱ्यावर थोडेसे स्मित हास्य आणत म्हणाले, नाही यशोदा, मी रडत नाहीये, तू जिथे कुठे असशील आनंदात राहा। मी इकडे खूप आनंदात आहे आणि अतिशय मजेत राहत आहे। प्रकाशराव सोलापूरमधील एक प्रतिष्ठित आणि अनुभवी शिक्षक होते। आयुष्यातील चढ उतार चढताना आणि वाईट प्रसंगाला तोंड देता देता त्यांनी मेहनत करून प्रामाणिकपणे त्यांचे जीवन जगले होते। एक शिक्षक असूनही त्यांचे लक्ष नेहमी एकाच गोष्टीवर असायचे, ते त्यांच्या शिष्यांना समाजातील जबाबदार नागरिक बनवू शकतील। परंतु म्हणतात ना, दिवा स्वतः प्रकाशापासून लांब असतो, हे वाक्य
प्रकाशरावांवर लागू पडत होतं. त्यांना माहीतच नव्हतं त्यांच्या आयुष्यात पुढे काय होणार आहे ते. त्यांच्या नशिबात पुढे देवाने काय लिहून ठेवले आहे याची त्यांना साधी कल्पनाही नव्हती. प्रकाशरावांचा एकुलता एक मुलगा निखिल होता. प्रकाशरावांची पत्नी यशोदा. निखिलच्या जन्माच्या वेळी अतिरक्तस्रावामुळे त्यांचे तिथेच हॉस्पिटलमध्ये निधन झाले. त्यांनी निखिलला फक्त जन्म दिला आणि त्या सर्वांना सोडून निघून गेल्या. निखिलचा जन्म होताच त्याच्या आईचे निधन झाले म्हणून गावातील आणि समाजातील लोकांनी निखिलला अशुभ समजले. त्याने जन्म घेताच त्याच्या आईला गिळून टाकले अशी सर्वत्र चर्चा सुरू झाली. पत्नीच्या निधनाचे दुःख प्रकाशरावांना पण झाले होते, परंतु त्यांनी सर्व गोष्टींचा विरोध करत स्वतःच्या मुलाचे खूप आनंदाने स्वागत केले. गावातच राहून त्यांनी त्यांची शिक्षकाची नोकरी, त्यासोबतच त्यांचा मुलगा निखिलला आईची माया, आत्मसन्मान आणि वडिलांच्या कर्तव्याबरोबर त्याचं संपूर्ण पालनपोषण अतिशय छान प्रकारे केलं. घरातील लहानात लहान आणि मोठ्यातलं मोठं काम ते त्यांच्या मुलावर असलेल्या प्रेमामुळे आनंदाने करत होते. त्यांच्या हातच्या जेवणाचा एक एक घास खूप प्रेमाने त्यांच्या मुलाला भरवत होते. पौष्टिक स्वयंपाक बनवण्यापासून ते रात्रीच्या अंगाई गीत गाण्यापर्यंत सर्व काम ते स्वतः करत होते. नातेवाईकांनी दुसऱ्या लग्नासाठी खूप सांगितले, परंतु प्रकाशरावांनी त्यांचं काहीच ऐकलं नाही. कारण त्यांना चांगलंच माहिती होतं दुसऱ्या पत्नीने त्यांच्या पतीच्या रूपात प्रकाशरावांना स्वीकारले असते, परंतु त्यांच्या मुलाला स्वतःचा मुलगा समजून त्याला कधीच प्रेम दिले नसते. त्यांच्या मुलाचा विचार करून त्यांनी आयुष्यभर एकटेपणाच स्वीकारला, परंतु निखिलला त्याच्या आईची कमतरता कधीच होऊ दिली नाही. प्रकाशरावांच्या प्रयत्नांनी निखिल त्याच्या शिक्षणात अतिशय मोठे पद मिळवत होता आणि त्यांच्या भागातील सर्वात जास्त मार्क घेऊन अव्वल येणारा विद्यार्थी बनला होता. 12वी बोर्ड परीक्षा देऊन निखिल 99% मार्क्सने उत्तीर्ण झाला होता. प्रकाशराव त्या प्रसंगाला कधीच विसरू शकत नव्हते. अति आनंदामुळे त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक आली होती. आता वेळ आली होती आयुष्यातील दुसऱ्या टप्प्याची, ज्याच्यासाठी प्रकाशरावांनी त्यांचे सर्व काही जीवन व्यतीत केले होते. आणि प्रकाशरावांनी निखिलचे ॲडमिशन दिल्लीमधील एका मोठ्या कॉलेजमध्ये केले. वृद्धापकाळाची निराशा आणि शांतता असूनही त्यांना एक अपेक्षा होती, त्यांचा मुलगा निखिल समाजासाठी एक आदर्श उदाहरण बनेल. इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असताना निखिलची भेट एका गौतमी नावाच्या मुलीशी झाली. ती त्याच्यासोबत कम्प्युटर इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होती. हळूहळू त्यांची ओळख मैत्रीमध्ये बदलली आणि त्याच मैत्रीचे रूपांतर प्रेमात कधी झाले त्या दोघांनाही समजलेच नाही. त्यानंतर निखिलने निर्णय घेतला, नोकरी लागली की लगेच वडिलांना गौतमीबद्दल सांगू. लवकरच एका मोठ्या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये चांगल्या सॅलरीबरोबर चांगल्या पदावर निखिलला नोकरी मिळाली. त्यानंतर जेव्हा निखिल त्याच्या वडिलांकडे आला तेव्हा त्याचे वडील नेहमीप्रमाणे त्याची येण्याची वाटच पाहत होते. आत्तापर्यंत निखिलच्या मनात शहरातील चमचमीतपणा अंगात शिरला होता. आता पैसा हीच त्याच्यासाठी खूप जास्त मोठी गोष्ट झाली होती. त्याच्यासमोर वडिलांचे सर्व बलिदान, समर्पण त्याला लहान वाटू लागलं. परंतु अजून काही सहानुभूती शिल्लक राहिली होती आणि तीच सहानुभूती मनात ठेवून त्याने विचार केला की हीच वेळ आहे वडिलांना गौतमीबद्दल सांगायची. जेव्हा निखिलने त्याच्या वडिलांना गौतमीबद्दल सांगितले तेव्हा प्रकाशरावांनाही खूप आनंद झाला. ते मनातल्या मनात खूप खुश झाले आणि विचार करू लागले की काहीतरी चांगली गोष्ट घडत आहे. 2 दिवसानंतर निखिलने त्याच्या वडिलांना गौतमीसोबत भेट घालून दिली. गौतमीला भेटल्यानंतर प्रकाशराव तिच्या विचारांवर प्रभावित झाले. तिची वागण्या बोलण्याची पद्धत आणि तिचे आदरपूर्व बोलणे त्यांना खूप आवडले होते. त्यांनी लग्नासाठी लगेच होकार दिला. लवकरच निखिलने दिल्लीमध्ये त्याचे वडील आणि जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीमध्ये गौतमीसोबत लग्न केलं.
आणि त्यानंतर कामानिमित्ताने तो बँगलोरला निघून गेला. परंतु निखिल तिकडे जाऊन तिकडचाच रहिवासी झाला आणि त्याच्या पत्नीसोबत बँगलोरमध्येच सेटल झाला. परंतु दुसरीकडे प्रकाशरावांच्या म्हातारपणात त्यांना एकटेपणा शेवटच्या क्षणापर्यंत जाणवला. अगोदर निखिल 3-4 दिवसानंतर कॉल करत होता, परंतु आज एक आठवडा निघून गेला तरी त्याच्या फोनची रिंग ऐकण्यासाठी प्रकाशरावांचे कान अधीर झाले होते. असे म्हटले जाते, लग्नानंतर मुलगा सुनेमुळे बदलला जातो, परंतु इकडे या उलट होते. गौतमी दररोज संध्याकाळी प्रकाशरावांना कॉल करून त्यांची विचारपूस करत होती आणि इकडे प्रकाशरावांना त्यांच्या सुनेच्या तोंडून आपुलकीचे शब्द ऐकून त्यांचा एकटेपणा कमी होत होता. परंतु दुसरीकडे त्यांच्या मुलाच्या वागणुकीचा त्यांना अतिशय त्रास होत होता. गौतमी याच गोष्टीमुळे तिच्या पतीसोबत नेहमी भांडण करत होती आणि निखिलला म्हणत होती की तुम्ही तुमच्या कामात एवढे व्यस्त झाले आहात, तुम्हाला जन्म देणाऱ्या वडिलांसाठी तुमच्याजवळ वेळ नाही. परंतु निखिलच्या डोक्यावर फक्त पैसे कमवण्याचे भूत सवार झाले होते. त्याच्या पत्नीचे बोलणे ऐकून न ऐकल्याप्रमाणे तो करत होता. प्रकाशराव त्यांच्या प्राध्यापक नोकरीपासून निवृत्त झाले होते. प्रकाशरावांनी त्यांची सर्व जमापुंजी आणि त्यांचे घर पण निखिलच्या शिक्षणासाठी लावले होते. प्रकाशरावांची गुडघेदुखी आणि एकटेपणा दिवसेंदिवस वाढत जात होता. त्यामुळे त्यांनी आज त्यांच्या मुलाला कॉल केला, परंतु दुसऱ्या बाजूने निखिलने जे उत्तर दिले ते ऐकून त्यांचं हृदय हादरून गेले. ते विचार करत होते, त्यांचा मूर्ख मुलगा आधुनिकतेच्या दलदलीत अडकलेला, त्याला अजून समजलेच नाही. हे उपकार नव्हते तर प्रेम आणि आपलेपणा होता त्याच्या वडिलांचा. त्यांना माहीत होतं, हाय प्रोफाईल सोसायटीत आणि हाय प्रोफाईल लोकांमध्ये राहून त्याच्या मुलाची विवेकबुद्धी हिरावून घेतली आहे. त्यांच्या सुनेला गौतमीला तिच्या सासऱ्यांची एकटेपणाची वेदना समजत होती, परंतु तिच्या पतीच्या वागणुकीमुळे ती हतबल झाली होती. असेच दिवस सरत होते आणि एक दिवस प्रकाशरावांना गोड बातमी मिळाली. निखिल आणि गौतमी त्यांच्या घरी एका छोट्या गोंडस बाळाने जन्म घेतला. निखिलच्या घरी लहान बाळाचे आगमन झाले. आपल्याला नातू झाला आहे हे ऐकून प्रकाशराव स्वतःला थांबवू शकले नाहीत आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच ते मुलाच्या घरी पोचले. त्यांच्या नातवाला पाहून त्यांना अतिशय आनंद झाला. प्रकाशरावांच्या जीवनातील सर्वात अनमोल भेटवस्तू त्यांना भेटली असे त्यांना वाटत होते. त्यामुळे म्हटले जाते, पैशापेक्षा व्याज जास्त गोड आहे. त्यांच्या नातवाला जवळ घेतल्यावर त्यांना असे वाटले जसा वेळ 20 वर्ष मागे गेला आहे आणि त्यांचा लहान निखिल त्यांच्या मांडीवर आहे. नवीन जन्मलेल्या बाळाचे नाव ठेवण्याचे काम गौतमीने प्रकाशरावांना दिले आणि आजोबांनीही खूप प्रेमाने बाळाचे नाव पृथ्वीक ठेवले. त्या छोट्या बाळाला पाहून त्यांच्या मनात वात्सल्य, प्रेम दिसू लागले. त्यांच्या डोळ्यात आनंदश्रू आले. जेव्हा गौतमीने हे दृश्य पाहिले तेव्हा तिला खूप आनंद झाला, कारण खूप वर्षांनी तिने तिच्या सासऱ्यांना आनंदात पाहिले होते. त्यांच्या चेहऱ्यावर हसू होतं. आता गौतमीने निश्चय केला होता की ती त्यांच्या चेहऱ्यावरचे ते हास्य कधीही जाऊ देणार नाही आणि त्यांना त्यांच्या नातवापासून लांब जाऊ देणार नाही. एक आठवडा त्यांच्या मुलाच्या घरी राहिल्यानंतर जेव्हा प्रकाशरावांनी परत जाण्याचा विचार केला तेव्हा गौतमी तिच्या पतीला निखिलला म्हणाली, अहो, एक गोष्ट बोलू का? खूप दिवसांनी मी पप्पांना हसताना पाहिले आहे. त्यांच्या नातवाला पाहून त्यांच्या चेहऱ्यावर वेगळी चमक आली आहे. आजोबा झाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे. मला वाटत आहे त्यांचा हसरा चेहरा नेहमी असाच राहावा. त्यामुळे आजपासून ते आपल्यासोबत राहतील. यावर काय वाटतं तुम्हाला? गौतमीने ही गोष्ट एवढ्या नम्रतेने सांगितली की त्यामुळे निखिलकडे नकार देण्याचा पर्यायच नव्हता. आता प्रकाशराव बँगलोरमध्ये त्यांच्या मुलाच्या घरी राहू लागले. त्यांच्या नातवाची पृथ्वीची सोबत मिळाल्यामुळे प्रकाशरावांना जगण्याचे एक नवीन कारण भेटले होते. लहान पृथ्वीकला त्याच्या आजोबांची सोबत खूप आवडू लागली होती. त्यांच्याजवळ आल्यानंतर त्याला वेगळ्या प्रकारचा आनंद भेटत होता. वेळ काढून गौतमी तिच्या सासऱ्यांना
एका गुडघ्याच्या स्पेशालिस्ट जवळ घेऊन गेली आणि त्यांचा चांगला उपचार केला. त्यामुळे त्यांचे गुडघे हळूहळू बरे होऊ लागले होते. आता त्यांना चांगलं चालता फिरता येऊ लागलं. गौतमी या गोष्टीची काळजी घेत होती. प्रकाशरावांना त्यांच्या घरी कसलाच त्रास होऊ नये. वेळ निघून जात होता तसा पृथ्वी मोठा होऊ लागला. त्याचे आजोबाबद्दलचे प्रेम अजून घट्ट होत जाऊ लागले. दुसरीकडे त्यांचा मुलगा निखिल त्यांच्यापासून पूर्णपणे लांब जाऊ लागला. प्रकाशरावांचे जोरजोरात खोकणे, घरातील विषयावर बोलणे त्याला अजिबात आवडत नव्हते. निखिलच्या कामाची चिंता आणि व्यस्तता वाढत जात होती. त्यामुळे निखिल एके दिवशी रात्री दारू पिऊन नशेमध्ये घरी परतला. प्रकाशरावांना हे सर्व पाहून खूप दुःख झाले आणि राग पण आला. परंतु त्यावेळी त्यांना काही बोलणे योग्य वाटले नाही. परंतु दिवसेंदिवस खूप जास्त दारू पिऊन घरी येणे निखिलचे दररोजचेच काम झाले होते. नेहमी दारूच्या नशेत तो गौतमीला पण शिवीगाळ करत होता. आता मात्र प्रकाशरावांना गप्प बसून राहणे योग्य वाटत नव्हते आणि मग प्रकाशराव एके दिवशी निखिल जवळ बसून त्याला समजावून सांगत होते की हे बघ निखिल, दारू चांगली नसते. याच दारूमुळे माहिती नाही कित्येक घरं उद्ध्वस्त झाली आहेत. मी कित्येक दिवसांपासून पाहत आहे तू दारू पिऊन घरी येत आहेस. काल तर तू हद्दच केलीस जेव्हा तू सुनबाईला शिवीगाळ केली. तुला कदाचित माहिती नाही तुझे आयुष्य कोणत्या दिशेला जात आहे. तुझे कौटुंबिक आयुष्य अजून खराब जास्त होऊ नये त्या अगोदर तू स्वतःला सावरून घे आणि दारूपासून लांब राहा. वडिलांनी हे सर्व खूप आपुलकीने आणि प्रेमाने सांगितले होते. परंतु निखिलला वाटले त्याच्या वडिलांचे बोलणे फक्त त्याला टोमणे मारण्यासाठी, त्रास देण्यासाठी आणि वरवर बोलत आहे. माहिती नाही का निखिल त्याच्या वडिलांच्या प्रेमाला पूर्णपणे विसरून गेला होता. स्वतःच्या वडिलांच्या समजावून सांगण्यावर निखिल एकाकी भडकला आणि म्हणाला, पप्पा तुम्ही माझ्या आयुष्यात डोकावून पाहू नका. तेच तुमच्यासाठी चांगले आहे. मला माहिती आहे मला कसे जगायचे आहे, कसे राहायचे आहे आणि काय खायचे प्यायचे आहे. मला अशा व्यक्तीच्या शिकवण्याची अजिबात गरज नाही ज्याने त्याच्या आयुष्यात काही सुधारणा केलेली नाही. माझे जीवन मी माझ्या पद्धतीने जगणार आहे, तुमच्या रूढी परंपरानुसार नाही. त्यामुळे तुमचा सल्ला तुमच्याजवळ ठेवा. निखिलचे बोलणे ऐकून प्रकाशरावांचे डोळे अश्रूंनी भरले. परंतु त्यांना गप्प राहणे योग्य वाटले, कारण आता त्यांच्याजवळ गावातील घर पण राहिले नव्हते जिकडे ते एकटे राहू शकत होते. त्यांची सून गौतमीने त्यांच्याकडे पाहिले आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. नंतर तिने एकांतात तिच्या पतीसमोर बोलण्याचा प्रयत्न केला, त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु आता गौतमीला सुद्धा जाणवलं होतं तिचा पती त्याच्या दारूच्या नशेत एवढा आंधळा झाला आहे, त्यापुढे तो कोणालाही योग्य समजत नाही. एके दिवशी त्याच्या मोबाईलवर त्याच्या मित्राचा कॉल आला. आज रात्री त्याच्या घरी पार्टी आहे. परंतु निखिलने आश्चर्यचकित होऊन विचारलं, तू तुझ्या घरी पार्टी करत नव्हतास? तुझे वडील त्याच्यासाठी परवानगी देत नव्हते, मग आज कशी पार्टी आहे तुझ्या घरी? तेव्हा त्याच्या मित्रांनी सांगितले, मी माझ्या वडिलांना वृद्धाश्रमामध्ये सोडून आलो आहे, कारण ते मला स्वतंत्र जीवन जगू देत नव्हते. ते गेल्यापासून मी आरामात माझ्या मनानुसार जगत आहे. त्याच्या मित्राचे म्हणणे निखिलला खूप आवडले, कारण त्यालाही त्याच्या घरात प्रकाशरावांची अडचण झाली होती. आता निखिलने मनातल्या मनात निश्चय केला होता तो त्याच्या वडिलांना वृद्धाश्रमामध्ये सोडून येणार. परंतु वृद्धाश्रमाचे नाव ऐकून गौतमीने निखिलला विरोध केला. तिने विनंती केली की पृथ्वीकला त्याच्या आजोबांची खूप सवय झाली आहे आणि हल्ली पप्पांची तब्येत बरी नसते. हे त्यांचे आराम करण्याचे दिवस आहे, त्यामुळे आपण त्यांना आपल्याजवळ ठेवून त्यांची काळजी घेतली पाहिजे. परंतु निखिलने तिचं काहीच ऐकलं नाही आणि रागात येऊन त्याच्या वडिलांना वृद्धाश्रमामध्ये सोडून आला. त्याने एका आजोबांना त्याच्या नातवापासून आणि सुनेला तिच्या वडिलांसारख्या सासऱ्यांपासून लांब केलं आणि प्रकाशरावांना सोडले बँगलोरच्या त्या वृद्धाश्रमामध्ये, जिथे वृद्ध लोकांसाठी आश्रय ठिकाण बांधले होते. जेव्हा प्रकाशराव वृद्धाश्रमामध्ये गेले होते तेव्हा पृथ्वी 6 वर्षाचा होता. त्याच्या आजोबांना वृद्धाश्रमामध्ये सोडल्यामुळे तो नाराज राहू लागला. राहून राहून त्याला त्याच्या आजोबांसोबत घालवलेले गोड क्षण आठवत होते. त्याला ते क्षण आठवत होते जेव्हा त्याचे आजोबा डोळ्यात अश्रू घेऊन त्यांच्या घराचा उंबरठा ओलांडून बाहेर पडले होते.
परंतु त्यावेळी तो या गोष्टींना विरोध करण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता. तिकडे प्रकाशराव स्वतःला त्या बंद भिंतीमध्ये जगण्याची प्रेरणा देत होते, परंतु याचबरोबर ते सतत चिंतेत असायचे. माहिती नाही त्यांनी त्यांच्या आयुष्यात काय पाप केलं होतं ज्याचं फळ त्यांना या रूपात भेटले आहे. हळूहळू वेळ निघून जात होता. आता पृथ्वी 17 वर्षाचा झाला होता आणि दरवर्षीप्रमाणे गौतमी तिच्या मुलाला वाढदिवसाच्या दिवशी त्यांच्या आजोबांच्या भेटीसाठी वृद्धाश्रमामध्ये घेऊन गेली. तिकडे गेल्यानंतर प्रकाशराव त्यांच्या वृद्ध सहकाऱ्यांसोबत पृथ्वीचा वाढदिवस साजरा करत होते. प्रकाशराव आणि त्यांचा नातू पृथ्वी एकमेकांना पाहून खूप आनंदात होते. ते आपापसात मित्र असल्याप्रमाणे चेष्टा मस्करी करत होते, परंतु नेहमीप्रमाणे वेगळं होताना दोघांच्या डोळ्यात अश्रू दाटून आले होते. त्यांच्या नातवापासून वेगळं होताच प्रकाशरावांच्या मनामध्ये अमर्यादित शांतता प्रस्थापित झाली होती. त्यांना त्यांचं आयुष्य पुन्हा खूप दुःखी वाटत होतं, परंतु ते काहीही करू शकत नव्हते. ज्या झाडाला रक्त गाळून परिपक्व केलं होतं, आज ते झाड वृक्ष बनून त्यांच्यापासून तोंड फिरवत होते. इकडे पृथ्वीला पण समजले होते आता त्याचे आजोबा खूप अशक्त झाले आहेत, परंतु तो आजोबांसाठी काहीही करू शकत नसल्यामुळे रडत होता. एक जुनी म्हण आहे, कर्माचे भोग भोगावेच लागतात. पाहता पाहता वेळेचे चक्र फिरले. एके दिवशी पृथ्वी बियर पिऊन नशेमध्ये संध्याकाळी पार्टी करून घरी परतला. अचानक या घटनेने निखिलच्या आतील वडील जागा झाला आणि एका काळजीखोर पित्याप्रमाणे त्याने पृथ्वीला प्रश्न केला, हे तुझं वय आहे का बियर पिण्याचे? तुला लाज वाटली नाही का? या वयात नशेमध्ये गुंग होऊन तुझ्या वडिलांच्या समोर उभा आहेस? अतिशय रागात निखिलने त्याला विचारले. तेव्हा जे उत्तर त्याला त्याच्या मुलाने पृथ्वीने दिले त्यामुळे तो आतून पूर्णपणे हादरून गेला. पृथ्वी म्हणाला, इट्स माय लाईफ, माय रूल्स. माझं आयुष्य मला माझ्या मर्जीने जगायचे आहे. तुम्ही पण तसेच जगत आहात. तुम्ही कधी आजोबांचे म्हणणे ऐकले होते का? मग मी तुमचे म्हणणे का ऐकू? हे सगळं ऐकल्यानंतर निखिलने त्याच्या एक जोरात कानाखाली मारली, परंतु काहीही फायदा नाही झाला. आज निखिलच्या स्वतःच्या चुका त्याला अपमानास्पद करत होत्या. त्याला आता खूप पस्तावा होत होता. त्याला मनातल्या मनात जाणवत होतं, ज्या वृद्धाश्रमामध्ये त्याचे वडील मन मारून जगत आहे तेच वृद्धाश्रम आता त्याची वाट पाहत आहे. काही वर्षांनी तो त्याच्या वडिलांच्या जागेवर असणार. त्याचे भविष्य त्याच्यासमोर येऊ लागले. स्वतःच्या वडिलांच्या रडवलेले आणि अपमानित केलेले हे निखिलने नशा करून विसरण्याचा प्रयत्न केला. त्याने ते दुर्लक्षित केले. आज त्याच्या स्वतःच्या मुलाचे वागणे त्याला हे सर्व आठवण करून देऊ लागले. निखिल खूप कासावीस झाला होता. तिकडे गौतमीने तिच्या पतीला रागात कासावीस होताना पाहिलं. तेव्हा गौतमी म्हणाली, जर तुम्ही बाभळीचे झाड लावले आहे तर त्या झाडाला आंबे येण्याची कल्पना तुम्ही करू नका. जसे कर्म तुम्ही केले आहे त्याचे फळ तुम्हाला तसेच मिळणार आहे. हे नेहमी लक्षात ठेवा. हे निश्चित आहे, वाईट कर्माचे फळ वाईटच मिळणार. पत्नी आणि मुलाचे बोलणे ऐकून निखिलच्या समोर भविष्याचे पान उघडत होते. ते त्याला जाणीव करून देत होते त्याने पैसे खूप कमावले होते. कमावले नाही, ते फक्त वडिलांचे प्रेम. ज्या वडिलांनी त्याच्यावर सर्व काही समर्पित केलं होतं त्यांना त्यांच्या आयुष्याच्या शेवटी वृद्धाश्रमाच्या 4 भिंतीमध्ये तळमळ करण्यासाठी सोडले होते. आज निखिल ना त्याच्या पत्नीचा राहिला, ना मुलाचा आणि नाही त्याच्या वडिलांचा. सर्वजण झोपी गेले, परंतु निखिलच्या डोळ्यातून झोप उडाली होती. आजपर्यंत त्याने जे केलं होतं आणि त्याच्यासोबत जे झालं होतं त्याच्याबद्दल विचार करून त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. दुसऱ्या दिवशी जेव्हा गौतमी झोपेतून जागी झाली तेव्हा ती पाहून चकित झाली. निखिल अंघोळ करून तयार झाला होता. त्याने गौतमी आणि त्याचा मुलगा पृथ्वीला तयार होऊन त्याच्यासोबत चालायला सांगितले, परंतु त्यांना हे सांगितले नाही की ते कुठे जात आहेत. अर्ध्या तासाचा प्रवास करून निखिलने गाडी थांबवली. तेव्हा गौतमी आणि पृथ्वी हे पाहून थक्क झाले. त्याची गाडी त्याच वृद्धाश्रमाच्या बाहेर उभी होती जिकडे प्रकाशराव राहत होते. गौतमी आणि पृथ्वी आता गाडीमधून बाहेर निघाले. तेव्हा निखिल अगदी वेगाने वृद्धाश्रमामध्ये गेला. समोर पाहिलं तेव्हा एक वृद्ध माणूस काठीच्या साह्याने अडखळत अंगणात फेऱ्या मारत होते. त्यांना पाहून त्याला असे वाटले
जसे त्या वृद्ध माणसाचे रक्त कधीपासून आटून गेलं आहे. चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या होत्या. छोटे छोटे हाड मांसाला चिटकले होते. त्याच्या वडिलांबद्दल विचारण्यासाठी निखिल त्यांच्याजवळ गेला आणि जाऊन म्हणाला, प्रकाशराव कुठे भेटतील? तेव्हा त्या वृद्ध माणसाने वळून त्याच्याकडे पाहिले तेव्हा निखिलचे मन हादरून गेले. तो थक्क झाला, कारण ते वृद्ध व्यक्ती दुसरे तिसरे कोणी नसून त्याचे वडील प्रकाशराव होते. निखिल लगेच त्यांच्या पायावर पडला आणि म्हणाला, पप्पा मला माफ करा. माझ्या हाताने चूक नाही, गुन्हा झाला आहे. एक मोठा गुन्हा. मला माहिती आहे हा गुन्हा क्षमा करण्याच्या योग्य नाही, परंतु तरी मला प्रायश्चित्त करण्याची एक संधी द्या. माझ्यामुळे तुम्ही आयुष्यभर दुःख सहन केलं, परंतु मी तुम्हाला वचन देतो, आजपासून मी तुमचं मन कधीच दुखवणार नाही. मला तुमची सेवा करण्याची एक संधी द्या. बोलत असताना निखिल ढसाढसा रडत होता. प्रकाशरावांनी थरथरते हाताने त्याला उठवले आणि त्याचे अश्रू पुसत त्याला मिठी मारली. इकडे हे भावनिक दृश्य पाहून पृथ्वी त्याच्या आईच्या गळ्यात पडला आणि आईला म्हणाला, जर तुम्हाला त्या दिवशी आजोबांना परत आणण्यासाठी पप्पांना धडा शिकवण्याची कल्पना सांगितली नसती तर आज हे शक्य झाले नसते. आय एम प्राऊड ऑफ यू मॉम. खरं तर पृथ्वी त्या दिवशी रात्री दारू पिऊन आला नव्हता. हे सर्व गौतमी आणि तिचा मुलगा पृथ्वीचे नाटक होते. त्या नाटकामुळे आज निखिल योग्य रस्त्यावर आला होता. गौतमीने आज सिद्ध केलं होतं, जर एका सुनेने ठरवलं तर आपल्या कुटुंबाला प्रेमाच्या धाग्यात मोत्याप्रमाणे गुंफून ठेवू शकते. कोणीतरी खरं सांगितलं आहे, आपले आई वडील आपल्याला लहानपणी राजकन्या किंवा राजकुमाराप्रमाणे सांभाळतात. त्यामुळे आपले कर्तव्य आहे म्हातारपणात त्यांना आपण राजाप्रमाणे ठेवायला पाहिजे. आपल्या आईवडिलांचा आदर केला पाहिजे. त्यांना कधी स्वतःपासून दूर करू नका, कारण त्याच आईवडिलांनी लहानपणी तुम्हाला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेलं असतं. तर मित्रांनो, तुम्हाला आजची कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.